KNH न्यूज 24। अहिल्यानगर पोलिसांची मोठी कारवाई। 120 किलो गांजासह 80 लाखांचा मुद्देमाल जप्त। अहिल्यानगर जिल्हा पोलिसांनी ओडिशाहून विक्रीसाठी आणलेला तब्बल 120 किलो 905 ग्रॅम गांजा जप्त करून 2 इसमांना अटक केली। जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत 80,83,464 रुपये इतकी आहे। ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत पोलीस अधीक्षक मा. सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेचे पोनी किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पो. उ. नि. अनंत सालगुडे व सहकाऱ्यांचे 2 विशेष पथक तयार करून सापळा रचण्यात आला होता। गुप्त माहितीच्या आधारे 29 ऑगस्ट 2025 रोजी शेंडी बायपासजवळ ट्रक क्रमांक MH14GU2111 अडवण्यात आला। झडती दरम्यान ट्रकच्या टपावर 6 गोण्या आढळून आल्या। त्यामध्ये 30,22,625 रुपये किंमतीचा गांजा मिळून आला। ट्रक व इतर साहित्य धरून एकूण 80 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी नवनाथ अंबादास मेटे राहणार श्रीगोंदा व ज्ञानेश्वर दत्तात्रय फुंदे राहणार शेवगाव या दोघांना अटक करण्यात आली आहे। चौकशीत त्यांनी हा माल आपल्या इतर साथीदारांचा असून विक्रीसाठी आणल्याचे कबूल केले। या आरोपींवर अंमली पदार्थ विरोधी कायदा 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो. उ. नि. अनंत सालगुडे करीत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या केली। KNH न्यूज 24 साठी राजेंद्र सूर्यवंशी।